भिवंडी तालुका गोरसई गांव हनुमान मंदिर पर श्री राम नवमी व हनुमान जयंती के अवसर पर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन गोरसई ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 17 अप्रैल 2024 से 24 अप्रैल 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, कालिका कीर्तन, पालखी, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व गोरसई गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तुझी संगती झाली अमोची निश्चिंती। मिळत नसतो जीवनामध्ये। या जगामध्ये कुणाला देवानं काहीच फुकट दिलं नाही। ज्याला ज्याला जे जे दिलेलं दिसतंय का ते त्याला काहीतरी संघर्ष केलाय म्हणून त्याला मिळाले। तुमचा भ्रम आहे आम्हाला फुकट मिळतं आणि आमचा भ्रम आहे तुम्हाला फुकट मिळतं। पण माऊली म्हणतात या जगात संघर्ष केल्याशिवाय कुणालाच काही फळ मिळालेलं नाहीये। क्लास वन अधिकाऱ्याला 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख पगार असते। त्याची पगार पाहिल्यानंतर असं वाटतं काय पगार आहे हो, काही पैसे आहे, काही इन्कम आहे। पण त्याला अभ्यास करता करता आपल्या हाताच्या नसा उघड्या पडेपर्यंत अभ्यास केला। याचं कुणाला काय दिसतं का? मोतीराम महाराज पखवाज वाजवतात, ते फुकट मिळालं नाही, त्यांना घासावी लागली तेव्हा ते मिळालं। तसा प्रसाद ज्याला पाहिजे ना मंडळी, प्रसाद मिळण्यासाठी तुम्हाला तो प्रसाद फुकट मिळणार नाही, त्याला काहीतरी प्रयत्न करावे लागणार। काय प्रयत्न करावे लागणार महाराज? प्रत्येक तत्वचिंतक तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चिंतन मांडेल, पण ज्याला प्रसाद पाहिजे त्याला 5 गोष्टी कराव्या लागतात। पहिली गोष्ट आहे, पहिल्यांदा पुरुषार्थ करावा लागेल, पुरुषार्थ। दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागेल, तिसऱ्यांदा प्रार्थना करावी लागेल, चौथ्यांदा प्रतीक्षा करावी लागेल आणि मग तुम्हाला प्रसाद मिळेल। मी प्र 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 नावाचे 5 शब्द सांगितले, त्याला प्रसाद पाहिजे, त्याला पुरुषार्थ,
प्रयत्न, प्रार्थना, प्रतीक्षा, प्राप्ती, या 5 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर घडल्या तर तुम्हाला प्रसाद मिळेल. तो प्रसाद तुमचं कल्याण करेल. पहिली गोष्ट आहे पुरुषार्थ. पुरुषार्थ कशाला म्हणतात? पुरुषार्थ शब्दाचा सामान्य अर्थ असा आहे मंडळी, जगातल्या माणसाला जे सहजासहजी जमत नाही ते एखाद्यानं सहज करून दाखवणं म्हणजे पुरुषार्थ आहे. तुमच्या गावाला नदी आहे अशी, ती नदी जर अशी वाहत असेल, एखाद्यानं वरून उडी टाकली तो खाली निघाला, काय पुरुषार्थ आहे का? नाही. पण एखाद्यानं खालून उडी टाकली तो वर निघाला, उलट प्रवाहाच्या उलट निघाला, तर तो काय? तो पुरुषार्थ आहे. एखादा माणूस 50 किलोचा असेल तर त्याला 1 क्विंटलचा गोटा उचलेल का, ओझं उचलेल का? त्याला नाही उचलणार. पण एखाद्यानं जर उचललं तर तो त्याचा काय झाला? पुरुषार्थ झाला. तसं जगाला जे सहज जमत नाही ते एखाद्यानं करून दाखवणं त्याचं नाव पुरुषार्थ आहे. जगातल्या माणसाला विषयाचा त्याग सहजासहजी जमत नाही आणि तो जर एखाद्यानं केला तर तो त्याचा पुरुषार्थ आहे. हो, कुणालाच काही फुकट मिळालेलं नाही जगामध्ये. साधं चहाचं सुख, चहाचं. लोक तंबाखू खातात, पोळी खातात, गुटखा खातात, मावा खातात. मला एक कळत नाही सत्यविजय दादा की तंबाखू चोळून खाल्याने नेमकी काय चव लागते? खाणाऱ्याला कळते काय चव असते हो तंबाखू खाणाऱ्याला, पण ते खातात. मिश्री सिन्नर प्रांतात तुम्ही जर गेलात नाशिक या भागामध्ये तर मिश्री खाण्याची परंपरा आहे. वारीला ज्या धर्मशाळेमध्ये जातात ती धर्मशाळा सगळी काळी करून टाकतात. नेमकं काय काय वाटतं ते खाल्यानं? साधं चहाचं सुख आहे. चहा प्यायचा म्हटलं तर चहा पिण्यासाठी, चहाचं सुख मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. गॅस पेटवावा लागतो, साखरपत्ती टाकावी लागते, वेळ द्यावा लागतो आणि उलट माणसाच्या आरोग्याचा त्याग करावा लागतो, आरोग्य बळी द्यावं लागतं, तेव्हा चहाचं सुख मिळतं मंडळी. साधं नासकं चहाचं सुख मिळण्यासाठी जर एवढा प्रयत्न करावा लागत असेल तर मग ज्याला प्रसाद पाहिजे त्याला किती मोठा पुरुषार्थ करावा लागेल. पहिला पुरुषार्थ काय असेल तर अगोदर विषयाचा त्याग करावा लागेल. महाराज म्हणतात हा त्याग जगातल्या लोकांना जमत नाही, पण तो आम्ही केला. तुका मने शूर झालो, तुका मने शूर झालो. ज्या ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझा परमार्थ निष्कलंकपणे शेवट्याला जावा, निष्कलंकपणे परमार्थामध्ये चरित्राला फार किंमत, हा पुरुषार्थ आहे. झोपा उडवण्यासाठी तर काकडा आहे मंडळी. ज्याने ज्याने तो काकडा ऐकला ना मंदिरावरचा त्यांचं कल्याण झालं. महाराज म्हटले आम्ही जे सांगतोय ते जर तुम्ही ऐकलं तर कल्याण तुमचं होणार आहे. आणि आम्ही सांगून जे जे झोपलेच ना, ज्यांनी ऐकलं नाही ना, हे फायदा त्यांचा नाही, फायदा घाटा पण त्यांचाच आहे. महाराजांचं वचन आहे. महाराज म्हटले हे जरी नाही काल शिष्टीमौली दादा कोणी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दने काया मोचे जाईल. काय जाणार आहे आमचं? आणि म्हणून संत जे सांगतात ते ऐका. पिंगळात हातारी कोणी बोलत होते का? पिंगळात हातारी तुम्ही सावध वारे,
बुवाला लावून या सवे पाटील बुवाला पाटील बुवाला काल्याच्या दिवसाची आचारसंहिता जर काय असेल, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. परमात्म्यानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याला माणूस आहे का? हो. कृष्ण परमात्मा कुठून जन्माला आला आणि कुठं नेला आणि काय काय केलं त्या सगळ्या चरित्रातल्या लीला गोरसाईकरांना पाहत आहे. सांगा तुम्ही कृष्ण परमात्मा मेले मेले रे अनंता मेले मेले रे अनंता मेले मेले रे अनंता. कृष्णा सोड सोड अशी म्हणायला लागली पुतना. देव म्हटले मावशी मी कुणाला जवळ येऊ देत नाही. जो माझ्या जवळ आला त्याला मी पुन्हा दूर जाऊ देत नाही. देव काय म्हणायला लागले? मी ज्याला जवळच येऊ देत नाही आणि जो माझ्या जवळ आला त्याला मी दूर जाऊ देत नाही. त्या पुतनेचा वध परमात्म्यानं केला. जेव्हापासून पुतना आली तेव्हापासून यशोदा म्हणायला लागली माझ्या घराला कोणी पण येऊ दे, आता मी माझा कृष्ण परमात्मा कोणाचे हातात देणार नाही. तेव्हापासून सुरू झालं या यशोदेचं. म्हणजे हळूहळू देव मोठे व्हायला लागले. मोठे व्हायला लागले म्हणजे देव रांगायला लागले. नामदेव महाराज म्हणतात देवाचं रांगणं पण एवढं सुंदर होतं, आपल्या लेकरासारखं नव्हतं. देवाचं रांगणं किती सुंदर होतं माहित आहे? तळवे तळहात तळहात टेकली तळवे तळहात तळहात टेकली तुम्ही वारे दोही कडे वारे दोही कडे Oh,
पंढरीनाथ भगवान की जय। पारायणाच्या मुली ज्या आहेत ना त्यांनी जरा इकडे आमच्याकडे यायचं या साईडला इकडे मुली आणि महिला पारायणाला। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय आहे। गणेश महाराज मी पुन्हा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जसे बसले श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तदनंतर मी विनंती करेल भगवान की जय। ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर आपण बोलत आहे मंदिरामध्ये न बोलता श्री संत ज्ञानेश्वर महाराज भगवान की जय। माऊली श्री संत ज्ञानेश्वर श्री तुकाराम पंढरीनाथ। प्रत्येक वर्षी या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तदनंतर या ठिकाणी श्री ज्ञानदेव तुकाराम। घनश्याम खेडे आपण पुढे यायचं आपल्याला असेल की आपण भांडी इकडे आणून द्यायच्यात महिला वर्गाकडे सन्मानार्थी आपण आहात त्या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे आम्हाकडून। या ठिकाणी आमच्या मुलीही आपल्या शिक्षणाही उभ्या आहेत आपलं स्वागत करण्यासाठी। मी ज्यांची ज्यांची नावं घेतो त्यांनी माईक स्टँडकडे यायचं आहे त्यांचं आम्ही श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। चला सदानंद अंबिका मारुती खेडे आपण पुढे यायचं आपल्या या ठिकाणी महाराज की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आणि काय संतोष केले आपण पुढे यायचं आहे आणि काय पंढरीनाथ भगवान की जय। आकाश श्री पंढरीनाथ हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। कल्पना बलिराम केडे कल्पना बलिराम केडे कल्पना बलिराम केडे आणि प्रभाकर नगारे केडे जे मृदुत्व सेवा देत आहे या ठिकाणी सप्ताह वाटायचे पत्रावली वाटत त्यानंतर मी या ठिकाणी शंभूबुवा त्यानंतर मी सांगू इच्छितो पारायण आमचे ज्येष्ठ नागरिक होते प्रत्यक्षात धावून येतील आणि मागून घेतील मला काय काम पाहिजे असे भगवान पवार आपण पुढे यायचं आहे। त्यांच्याबरोबर त्यांना साथ देणारे बाळाराम चतुरे ठाकरे हेही या ठिकाणी त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे काम करत असतात। तर भगवान पवार आणि बाळाराम ठाकरे यांनी पुढे यायचं याचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे। तसंच मी नरेश तुकाराम केडे आपण पुढे आहे त्यांचं आज थोडंसं आजाराशी एक व्यक्ती आहे हरिभक्त पारायण आहे आणि ज्यांनी स्वतःला या कार्यक्रमासाठी 8 दिवस सतत झोपून घेतात। कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताहाचा बोलला आता त्यांची आवड ज्या पद्धतीने कार्यक्रमाच्या मिटिंगी चालू होतात आणि त्यांची उपस्थिती आणि त्या ज्या पद्धतीने रांगोळीचं काम रंगरंगोळीचं काम भगवान की जय। वर्ष आपल्याकडे सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रमाचा वाटा असायचा। भगवान की जय। आशीर्वाद पांडुरंग यांच्यासाठी मी मगाशी उल्लेख केला